न होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कावेरीने सांगितलेलं असतं की ही सरू सरू आहे म्हणजे सरिता आहे. आता कावेरीने हे सगळं काही सांगितल्यानंतर लपून ठेवून काहीच उपयोग झालेला नाही किंवा होणार नाही ही गोष्ट मात्र इथे आता सरिताच्या लक्षात आलेली असते. आणि ही गोष्ट जेव्हा सरिताच्या लक्षात येते तेव्हा मात्र सरिता ते लावलेले केस ते सगळं काही काढते. चेहऱ्यावर काहीतरी आणखी लावलं होतं जेणेकरून कोणाला काही ओळखायला येऊ नये ते सुद्धा ती काढून टाकते. आणि ते सगळं काढून टाकल्यानंतर आता इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. पौर्णिमा म्हणत असते सरिता, त्यावर यामिनी सुद्धा म्हणत असते सर्वत्या तू. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे कावेरी म्हणत असते खरं सांगू का, आतापर्यंत जे काही आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, ह्या फक्त आणि फक्त ह्यांच्यामुळेच होत आहेत. ह्या घरामध्ये आल्या होत्या आणि ह्या घरामध्ये आल्यानंतर तुमचं काही चुकलेलं नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, ह्या घरामध्ये आल्या तेव्हा मात्र ह्यांनी फक्त सांगितलं की त्या तुमची माफी मागायला आलेल्या आहेत. पण तसं काहीच झालं नाही आहे. तर ह्या घरामध्ये माफी मागायला नाही, तर ह्या वेगळ्याच कारणासाठी इथे आलेल्या आहेत. त्या फक्त आणि फक्त इथे आतापर्यंत घरामध्ये जे जे काही गोष्टी होत आहेत, जे जे होतंय ते सगळं आणि सगळं हीच लोकं करत आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे बघा, तुमचं काही चुकलेलं नाही आहे. तुम्ही स्वतःला असा त्रास अजिबात करून घेऊ नका, असं इथे आता कावेरी मला सांगत असते. आणि हे सगळं कावेरीने मला सांगितल्यानंतर मात्र उठते आणि उठल्यानंतर इथे आता जी आपली सरिता आहे तिच्या समोर जाऊन उभी राहते. आता सरिताच्या समोर जाऊन उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते, "अगं सरिता, आत्तापर्यंत मी स्वतःला दोष देत होते. मला असं वाटत होतं की इथे मी तुझ्यासोबत खूप जास्त चुकीची वागली आहे. पण तसं अजिबात नाही आहे. मी तुझ्यासोबत चुकीची वगैरे अजिबात वागली नाही आहे. कारण जे काही मी केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे. कळलं तुला? आणि तुझी या आमच्या घरामध्ये अशा पद्धतीने घुसण्याची आणि येण्याची हिंमत कशी झाली?" असं सुद्धा इकडे ती बोलत असते. "तू कधीच बदलू शकत नाहीस," असं म्हणून तिच्यावर हात उचलतात. आता माने तिच्यावर हात उचलत्या क्षणी युग येतो आणि युग लगेचच आता जो युग आहे तो युग मात्र माचा हात धरतो आणि म्हणत असतो, "एक मिनिट एक मिनिट. माझी आई असं कधीच वागू शकत नाही. ती चुकीची कधीच असू शकत नाही. तिने काही एक चुकीचं केलेलं नाही आहे आणि ती कधी चुकणार सुद्धा नाही. ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. नाही तुझं काहीतरी चुकतंय," असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. त्यावर कावेरी म्हणत असते, तुमचं काही चुकत नाही आहे. अगदी जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. हे बघा तुम्ही काही एक चुकीचं करत नाही आहात." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आपण पाहतो की युग म्हणत असतो, "काय तुझ्याकडे नेमका काय पुरावा आहे आणि तू असं का बोलतेस?" त्यावर लगेचच आता इकडे कावेरी म्हणत असते, "हो, माझ्याकडे पुरावा आहे आणि मी पुराव्यानिशीच बोलते. मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही. पुरावा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी इथे बोलते." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण त्यावर लगेच आता इकडे सरिता म्हणत असते, "हे बघा, अजूनसुद्धा ह्या घरामध्ये इथे सुलक्षणाचेच नियम आणि सुलक्षणाचा शेवटचा शब्द मानला जातो. आणि जर मी अशी सहजासहजी ह्या घरामध्ये आले असते तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला असं सहजासहजी ह्या घरामध्ये येऊ दिलं असतं का? नसतं येऊ दिलं याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच मी अशी इथे आलेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला तेच सगळं काही सांगण्याचा तेवढा प्रयत्न करत आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरी म्हणत असते, "माझ्याकडे पुरावा आहे." म्हणून तिने पुरावा आणलेला असतो. आणि पुरावा आणल्यानंतर आता आपण पाहतो की इथे कावेरीने लॅपटॉप घेतलेला असतो आणि लॅपटॉपला तो जो काही तिच्याकडे पेन ड्राईव्ह आहे तो तिने अटॅच केलेला असतो. आता तो पेन ड्राईव्ह अटॅच केल्यानंतर आता आपण पाहतो की म्हणत असते, "नेमकं काय आहे हे?" त्यावर कावेरी म्हणत असते, "यामध्ये रेकॉर्डर आहे. ह्यांचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलेलं आहे." असं इकडे ती बोलत असते. तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आता कावेरी तो लॅपटॉप चेक करते आणि त्या लॅपटॉपमध्ये
कोणतंच रेकॉर्डर तिला दिसत नाही आणि त्यामुळे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे यामिनी आणि त्याचबरोबर अमृता विचारत असतात की कसलं रेकॉर्डर होतं. मी यांच्या खोलीमध्ये एक रेकॉर्डर लावलं होतं आणि तेच नाही आहे. त्यावर लगेच आता युग म्हणत असतो, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या आईविषयी एकसुद्धा अपशब्द आणि वाईट बोललेलं मी अजिबात ऐकून घेणार नाही. किती वेळा सांगितलं की माझी मा अजिबात चुकीची नाही आहे. मग तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी का आणि कशामुळे बोलताय? का बोलताय हे सगळं काही? आई चल खोलीमध्ये चल, असं म्हणून तो तिला खोलीमध्ये घेऊन जातो. आता खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर इथे मात्र युग विचारत असतो की आई मला एक गोष्ट सांग, तुझ्या डोक्याला हे काय लागलेलं आहे? म्हणजे तू घरामध्येच होतीस ना, तर मग घरामध्ये होतेस तर तुझ्या डोक्याला हे काय लागले? नेमकं तुला काय झाले? असं सुद्धा इथे आता तो विचारत असतो. तेव्हा लगेच आता जी काही सरिता आहे ती म्हणत असते, काय रे माझ्यावरती तुझा विश्वास नाही आहे का की मला काय लागले म्हणून असं का विचारतोयस? त्यावर लगेच आता ती म्हणत असते, नाही नाही तसं नाही आहे, माझ्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे, पण तरीसुद्धा मी तुला हे सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करतोय. चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला काहीच ऐकायचं नाही आहे तुझं. तुझ्याशी मला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. समजलं का तू? आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. अगं आई असं काय करतेस? मी तुला फक्त आणि फक्त काही विचारण्याचा प्रयत्न करत होतो. नाही तुझ्यावर माझा विश्वासच नाही आहे ना? अगं आई मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण मी विचारायचं सुद्धा नाही का? जर तू घरामध्ये होतीस तर तुला काय लागलं? त्यावर लगेच आता इकडे सरिता मनामध्ये विचार करत असते, नाही नाही ह्याला आता काहीतरी खोटं नाटं सांगावंच लागणार आहे. काही करून ह्याला इथून घालवावं लागणार आहे. नाहीतर ह्याच्यासमोर माझं कुठलं सत्य वगैरे इथे उघड व्हायला नको, असा इथे ती विचार करत असते. आणि असा विचार केल्यानंतर इकडे मात्र युग जो आहे तो कंटिन्यू तिला बरेच काही प्रश्न इथे विचारत असतो आणि बरेच प्रश्न विचारून सुद्धा इथे ती काहीच उत्तरं देत नसते आणि त्यामुळे युगला आता टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सरिता म्हणत असते, हे बघ त्या त्या बाईच्या इथे जे काही तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, त्या अश्रूवरती तू अजिबात जाऊ नकोस. ती एक नंबरची खोटारडी आहे आणि तिला चांगलंच माहिती आहे की कसं काय करायचं म्हणून. पण आता तुला एक गोष्ट लक्षात येते का? आता तू यश म्हणून माझी बाजू घेतली आहेस ना, आणि यश म्हणून माझी बाजू घेतलेली असल्या कारणाने आता मात्र तिला तिला खूपच जास्त राग आला असेल. ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का? आता त्या सुलक्षणाला असंच मला हारलेलं पाहायचंय आणि ती सुलक्षणा अशीच नेहमी करायची ना, आता मात्र मी तसंच करणार आहे. अगं आई ते सगळं काही खरं आहे, पण मला एक गोष्ट सांग, त्या कावेरीनं टेप रेकॉर्डर इथे तुझ्या खोलीत लावलं होतं. मी ते ऐकलं नाही आहे, पण न ऐकताच मी ती डिलीट करून टाकलं. तू काही असं वेगळं काही बोलली होतीस का त्या टेप रेकॉर्डमध्ये? आता मात्र सरिताला टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटत असतं, हा पोरगा तर आपल्यावर संशय घेतोय की काय? नाही 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 असं होता कामा नये. ह्या पोराने आपल्यावर कसलाच संशय वगैरे कसलंच काही घ्यायला कामा नये. म्हणून ती लगेचच त्याच्या हाताला धरते आणि हाताला धरूनच त्याला त्या खोलीमधून सरळ सरळ बाहेर काढण्याचं काम करत असते. आता सरळ सरळ बाहेर काढल्यानंतर इथे मात्र युग म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस? प्लीज हे बघ तू मला बाहेर काढू नकोस, प्लीज बाहेर काढू नकोस ना, दरवाजा उघड ना, दरवाजा उघड ना. म्हणून तो एका लातातच तो दरवाजा जो आहे ना लावलेला, तो पूर्ण तोडून टाकत असतो आणि उघडून आतमध्ये येतो. आता लगेच आल्याबरोबर इकडे जी सरिता आहे तिच्या पायाशी बसतो आणि सरिताच्या पायाशी बसल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच तो म्हणत असतो, मा हे बघ, आई हे बघ माझं खरंच चुकलं. मी तुला असे नाही नाही ते प्रश्न इथे विचारायला नको होते, माझं चुकलं. त्यावर लगेच आता त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यानंतर इथे सरिता मनामध्येच म्हणत असते, नाही नाही हा आपल्या बाजूने आहे ना तेच महत्त्वाचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा जोपर्यंत त्या सुलक्षणाला मी धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत हा आपल्या विरोधात जाता कामा नये. ह्याला असंच आपल्याच मुठीमध्ये बांधून ठेवावं लागेल, असा इकडे ती विचार करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मला टेन्शन आल्यानंतर कावेरी म्हणत असते, हे बघा मा तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालेलं तर नाही ना? प्लीज तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. घ्या बरं थोडंसं पाणी प्या. असं म्हणून आता
आता कावेरी माला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला देत असते आणि तेव्हा मा थोडंसं पाणी पित असते. यश पहिल्यांदाच इथे माच्या विरोधात जाऊन असं काहीतरी वागलेलं आहे, त्यामुळे धक्का बसलेला असतो, बाकी काही नाही. कारण इथे आता जी काही सुलक्षणा आहे ती सुलक्षणा कधीच इथे माने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं आणि आता ती अशा परिस्थितीमध्ये पुन्हा घरात आलेली आहे, त्यामुळेच आता त्यांना टेन्शन आलेलं असतं. तर आता कावेरी म्हणत असते, हे बघा मा, उगाचच तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका, काही एक झालेलं नाही आणि काही होणार सुद्धा नाहीये. त्यावर आता यामिनी म्हणत असते, हो मा, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा मा म्हणत असते, पण मला आता आराम करायचा आहे, प्लीज तुम्ही निघून जा ना. पण कावेरी म्हणत असते, नाही मा, मी इथून कुठेच जाणार नाहीये, काही जरी झालं तरी सुद्धा मी इथेच बसणार आहे, आजची रात्र मी तुमच्याजवळच तुमच्यासोबत झोपणार आहे. त्यावर मा म्हणत असते, नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये, मी व्यवस्थित आहे आणि तुम्हाला इथे थांबण्याची काहीच गरज नाही. पण कावेरी मात्र अजिबात ऐकत नसते. ती म्हणते, नाही मा, मी तुम्हाला एकटीला अजिबात सोडणार नाहीये, असं मा म्हणत असते. तेव्हा मा म्हणते की नाही, मी ठीक आहे. तर यामिनी म्हणत असते, अगं कावेरी, कशाला हट्ट करतेस? मा म्हणते ना की ती व्यवस्थित आहे, तर काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तेवढ्यातच मा म्हणत असतात, किती नाही म्हटलं तरी सुद्धा रक्ताचं नातं आहे यशचं आणि त्याचबरोबर सरिताचं. माझी माया, माझं प्रेम हे सगळं काही कमी पडलं, मी आज हरलेली आहे. आज अगदी साहजिक आहे ना, किती नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्या यशने आज इकडे तिची बाजू घेतलेली आहे, म्हणजे सरिताची बाजू घेतली आणि सरिताची बाजू घेऊनच तो माझ्याशी अशा भाषेमध्ये बोलत होता. आज मी हरले. मला असं वाटत होतं की मी काहीतरी चुकीचं केलंय, पण खरंच मी चुकीचं केलेलं आहे का, ह्याच गोष्टी मला इथे कळत नाहीयेत. एवढ्या वर्षापूर्वी मी सरिताला घरातून बाहेर काढलं, का तर तिने चूक केली होती म्हणून. पण खरंच मी इथे यशच्या मनामध्ये अजून तरी जागा निर्माण करू शकलेले आहे का? नाही, असंच मला इथे आता वाटतंय. नाही नाही, अजिबात हे असं झालेलं नाहीये. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला आता इथे स्वतःला सावरून घ्यावंच लागणार आहे. त्यावर यामिनी म्हणत असते, हे बघ कावेरी, तू नको उगाचच हट्ट करूस, मला आता आराम करू देत. माझा आराम झाला ना मग नंतर बघूयात माझ्यासोबत काय करायचं आणि काय नाही. तर कावेरी प्लीज, तू आत्ताच्या आत्ता इथून चल बरं बाहेर, असं म्हणून मला आता एकटीला सोडूनच त्यांची निघण्याची तयारी असते. पण कावेरीचा पाय मात्र अजिबात ओढत नसतो, कारण ती विचार करत असते, नाही नाही, मा खूप जास्त खचलेल्या आहेत, खूप जास्त हललेल्या आहेत, पण तरीसुद्धा आता माच्या आग्रहानुसारच त्यांना तिथून बाहेर जावं लागणार असतं. मा आता खोलीमध्ये एकट्याच असतात आणि एकट्या असताना त्यांना तो झालेला सगळा काही क्षण इथे आठवत असतो. कशा पद्धतीने त्याने सरितावर हात उचलला होता आणि उचललेला हात मात्र इथे मध्येच यशने येऊन अडवला होता. त्याचबरोबर, यश, तू माझ्यापासून एवढा दूर गेलेला आहेस का रे? किती नाही म्हटलं तरी सुद्धा सरितासोबतचं तुझं प्रेम आत्ता दिसून येतंय का रे? म्हणजे मी जे काही एवढ्या वर्षापूर्वी केलं ते खरंच चुकीचं होतं का? असा मा स्वतःलाच प्रश्न विचारू लागलेले असतात. पण प्रेक्षकांनो, किती नाही म्हटलं तरी सुद्धा मा आता अगदीच हारलेल्या असतात. आत्तापर्यंत सुलक्षणा धर्माधिकारींचा जो शब्द होता तोच अखेरचा घरामध्ये शब्द मानला जात होता. त्यांच्या शब्दाला खूप मान होता. पण आज मात्र हे काय होऊन बसलेलं आहे असा इथे विचार करतात. त्याचसोबत इथे यशबरोबर घालवलेले ते क्षण, यशची मासोबत केलेली ती नोकझोक, ती मस्ती, हे सगळं काही आता इथे मला आठवत असतं आणि मा अक्षरशः रडायला लागलेल्या असतात. आणि रडत असतानाच इकडे दुसऱ्या बाजूला कावेरी विचार करत असते, काय करावं, माशी कसं बोलावं. माचं इथे मन खूपच जास्त खचलेलं आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त धक्का बसलाय. मलाच आता काहीतरी करावं लागेल असा कावेरी विचार करत असते. तर इकडे मात्र मा अजून तरी रडायला लागलेले असतात. त्या स्वतःला माफ करू शकलेल्या नसतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, माझ्यामुळे यशला त्याच्या आईचं प्रेम मिळालं नाहीये असा इकडे त्या विचार करतात आणि त्यामुळे मला ह्या घरामध्ये राहण्याचा अजिबात हक्क नाहीये, मी ह्या घरामध्ये राहू शकत नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे घर सोडून मला जावंच लागेल, असं मा म्हणतात आणि अक्षरशः खूपच ढसाढसा त्या रडायला लागलेल्या असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही युग आहे, युग सोफ्यावरती बसलेला असतो आणि कावेरी झोपायची तयारी करत असते. युगला खरं तर उशी पाहिजे असते आणि त्यामुळेच तो इथे कावेरीशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण कावेरीला मात्र राग आलेला असतो झालेल्या गोष्टीबद्दल आणि त्यामुळे ती त्या युगशी काहीच बोलायला जात नाही. युग म्हणत असतो, मला उशी हवी, उशी हवी, पण कावेरी काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही आणि त्याला ती उशीसुद्धा देत नाही. त्यानंतर मात्र इथे यश कावेरीच्या जवळ जातो. तिनं दोन्ही उशा एकत्र घेतलेल्या असतात आणि एक उशी तो जोरातच
फोटोज काढून घेतो. त्यावर लगेच आता कावेरी त्यावर चिडते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं, मूर्ख आहेस का तू इथे काय करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, मी किती वेळची उशी मागतोय, मग प्रेमाने बोलून तर तू देतच नव्हतीस. त्यावर लगेच कावेरी म्हणत असते, तुला प्रेमाची भाषा तरी कळते का? तुझ्यामुळे मला किती त्रास होतोय ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? त्यावर लगेच युग म्हणत असतो, उलट त्या सुलक्षणामुळे माझ्या आईला किती त्रास होतोय हे तुझ्या लक्षात येते का? ए, माशी नीट बोलायचा, नाव वगैरे घ्यायचं नाही, सभ्यपणामध्ये सगळं काही बोलायचं, समजलं का तुला? त्यावर तो म्हणत असतो, हो का? तुमचं ते सभ्य आणि आमचं ते काय? मग माझ्या आईला तुम्ही अशा पद्धतीने वागवता, अशा पद्धतीने बोलता, ते सगळं काही चालतंय का? त्यावर कावेरी म्हणत असते, तुला एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, कोण आहेत, काय आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याविषयी तुला काय माहिती आहे? त्यांनी आत्तापर्यंत कोणाच्याही बाबतीत कसलाही चुकीचा निर्णय कधीच घेतला नाहीये. आज जर माझी ही अवस्था असेल तर ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. त्यामुळे इथून पुढे मी तुला कशीच आणि कसलंच माफ करणार नाही, समजलं? असं म्हटल्यानंतर युग मात्र तिच्याकडे पाहतच असतो. युगच्या मनामध्ये इथे सरिताने सुलक्षणाची इमेज खूपच जास्त वेगळी क्रिएट केलेली असते. फक्त ती रडते, फक्त तिच्या माणसांसाठी ती करते. तिचा मुलगा एकच उदय नावाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी युगच्या मनामध्ये पेरलेल्या असतात. त्यामुळे तो हल्ली असा वागत असतो. तर आता प्रेक्षकांनो, मध्यरात्र झालेली असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की माने तिची बॅग पॅक केलेली असते आणि बॅग पॅक करून लगेचच घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न हा सुरू असतो. हळूहळू करून घरातून निघालेली असते, पण घरातून निघाल्यानंतर पाय काही ओढत नसतो, कारण त्या घरासोबत खूप साऱ्या आठवणी आणि खूप काही गोष्टी असतात. यशला लहानाचं मोठं केलेलं, त्याच्यावर केलेले संस्कार, जे काही इथे दोघांची लग्न म्हणजे उदय आणि त्याचबरोबर यशचं लग्न, दोघांचं लग्न एकत्र लावून दिलेले ते सगळे क्षण, तो फॅमिली फोटो, ते यामिनीचं हसणं, उदयचं हसणं, यशचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं काही मला आठवत असतं आणि रडायला येत असतं. ती म्हणत असते, नाही, माझ्या ह्या सुखी संसाराला, माझ्या ह्या हसत्या खेळत्या गोकुळाला कोणाची नजर लागली तेच मला काही कळत नाहीये. माझा यश एका क्षणात मला परका कसा झाला असा विचार करत असते. आणि हे सगळं काही आठवत असताना इथे यश कसा मध्येच नोकझोक करायचा, कशा पद्धतीने मला सुद्धा त्रास द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मला आठवत असतात. माने यशला आणि उदयला लावलेली ती सोबत हळद, त्याचबरोबर औक्षण करत असताना जबरदस्तीने मला तो भरवलेला पेढा, हे सगळं काही आठवून रडायला लागलेले असते. रडत असताना अश्रू अनावर होतात, पण शेवटी आता हे घर सोडून जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मात्र इथे आता पूर्ण झालेला असतो. कारण जेव्हा सुलक्षणा ह्या घरामध्ये आली, सरिता ह्या घरामध्ये आली, तेव्हा मात्र ती फक्त आणि फक्त इथे यशचा जीव वाचवला म्हणून आली होती. पण जेव्हा तिचं खरं रूप कावेरीमुळे सगळ्यांसमोर आलं, तेव्हा मात्र माच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तर आता हळूहळू करून एक एक पाऊल टाकून खोलीच्या बाहेर पडलेल्या असतात, हॉलमध्ये आलेल्या असतात. तर आता दुसऱ्या बाजूला कावेरी विचार करत असते, ठीक तर असतील ना, बऱ्या तर असतील ना, काय करू, एकदा जाऊन पाहू का त्यांना, त्या बऱ्या आहेत की नाही, ठीक आहेत की नाही, जातेच, इथे बसून काहीच उपयोग नाही. म्हणून कावेरी लागलीच निघालेली असते. आता खोलीचा लाईट बंद करून हॉलमध्ये सुद्धा पूर्णतः अंधार असतो. आता माने कसलाच लाईट ऑन नसतो केलेला, पूर्ण अंधारातच त्यांची बॅग घेऊन निघालेल्या असतात. आणि त्यांची बॅग घेऊन निघाल्याबरोबर कावेरी येते आणि कावेरी माझ्या खांद्यावर हात ठेवत असते आणि म्हणत असते, तुम्ही हे काय करताय? तुम्ही तुमच्या हक्काचं घर, तुमच्या हक्काची माणसं, प्रेमाची माणसं सोडून का आणि कशामुळे जाताय? तुम्ही अजिबात जायचं नाहीये. तेवढ्यातच तिच्याकडे पाहत असते, कारण कावेरीला कसं कळलं की मी घर सोडून जात आहे. ज्या कावेरीचा आपण एवढे दिवस राग तिरस्कार करत होतो, ती कावेरी आज आपल्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभी आहे, याचं सुद्धा मला खूपच वाईट वाटत असतं. कारण कावेरीसोबत खूपच जास्त तिरस्काराने आणि वाईट पद्धतीने वागलेल्या होत्या. तर आता कावेरी त्यांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. तेवढ्यातच इथे पौर्णिमा, यामिनी, अमृता ह्या सगळ्याजणी सुद्धा जमा झालेल्या असतात. आता म्हणत असतात की हे बघ कावेरी, या घरामध्ये मला राहण्याचा अधिकार नाहीये. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा माझ्याकडून खूप मोठा इथे गोंधळ झालाय, खूप मोठा गुन्हा झालाय. कारण इथे मी सरितावर अन्याय केलाय असं मला वाटतंय. आज यश माझा राहिला नाहीये. यशने त्याच्या आईची बाजू घेतली आणि मग मी इथे यशच्या नजरेला कशी नजर देऊ शकेन आणि कसं या घरामध्ये राहू शकेल. त्यामुळे मला ह्या घरामध्ये नाही राहायचे कावेरी आणि मला तू थांबवू नकोस, असं म्हणूनच आता बॅग घेऊन निघालेली असते. पण आता प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने ह्या घरामध्ये थांबेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. कारण कावेरीने म्हणून सुद्धा काही थांबलेली नसते. पण आता कोण म्हणेल मला थांब म्हणून आणि त्याच्या शब्दावर थांबेल हे पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.